हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत। चला फायनली मी ती गोष्ट सांगते की माझ्यासाठी जी न्यूज आहे, गुड न्यूज आहे ती काय आहे। खूप जणींनी तेच गेस केलं की तू प्रेग्नेंट आहेस का, तर नाही, माझा प्रेग्नन्सीचा विचार नाही, हे मी आधी सांगितलेलं आहे। तर गुड न्यूज ही आहे की तब्बल 2 वर्षानंतर मी परत लेडीज स्पेशल टूर वीणा वर्ल्ड थ्रू ट्राय करते। फर्स्ट टूर जी होती माझी अप्रतिम झाली होती आणि मला दरवर्षी करायची होती, पण मागच्या वर्षी मला ते जमलं नाही आणि ह्या वर्षी माझ्या मैत्रिणीमुळे जमलं। कारण जी माझी ऑफिसमेट आहे नीता, तर ती बोलली काही घूम के आते हैं धनश्री, तर तिनेही कधी ट्रिप केली नव्हती। म्हटलं ठीक आहे, मग आम्ही 2 महिन्यापूर्वी, कारण बुकिंग्स आधी कराव्या लागतात, 2 महिन्यापूर्वी आम्ही बुकिंग केलं आणि आता कधी जाणार आहे तर मी इथे येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेलच। 2 महिन्यापूर्वी मी बुकिंग केलं, सगळं झालं। त्याच्यानंतर काय तिथे घेऊन जायचं आहे यासाठी आमची शॉपिंग सुरू झाली। काही गोष्टी माझ्याकडे होत्या, काही गोष्टी मला घ्याव्या लागणार होत्या, कारण काही ड्रेस कोड आहेत त्याच्यामुळे। आणि नंतर आम्हाला कळालं की आता परवा दिवशी परत मेसेज आला की हा ठीक आहे, तरी त्याच कलरचे ड्रेस जरी नसेल तरीही चालतील आणि थंडी खूप आहे तिथे, त्यामुळे त्यानुसार आम्ही सगळं प्रिपरेशन केलेलं आहे। जयपूरला जाताना काही मी स्वेटर, काही कानटोपी घेतली होती, ग्लोव्स घेतले होते आणि आता मला 1-2 एक्स्ट्रा घ्यावे लागले, कारण काही मी गावाकडे दिले होते, काही राजश्रीच्या बाळंतपणामध्ये तिला दिले होते त्याच्यामुळे। आणि आपण जेव्हा ट्रॅव्हलिंग करतो तेव्हा आपल्याला काय काय लागतं, काय काय आपण सोबत ठेवायचं, हे मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। होप सो तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल ठरेल, कारण का मी त्यावेळेला जेव्हा ट्रॅव्हल केलं होतं तर त्या 10 दिवसामध्ये मला समजून आलं होतं की आपल्याकडे काय काय हवं। जेव्हा आपण बाहेर ट्रॅव्हलिंगला जातो त्यावेळी सुद्धा बऱ्यापैकी तयारी मी केली होती, पण तरी सुद्धा तुम्ही कुठेही ट्रॅव्हल करणार असाल तर कदाचित माझ्या टिप्स आणि माझ्या काही गोष्टी तुम्हाला उपयोगाच्या पडतील। ट्रिपला चालले म्हटल्यानंतर भरपूर चालावं लागणार, प्रत्येक ठिकाणी फिरावं लागणार, तर हे जे अगारोचं टेन्स मसाजर आहे तर हे मी कॅरी करते। अगदी कॉम्पॅक्ट आहे त्याच्यामुळे, कारण काही ना काहीतरी दुखणं हे होणार आणि टॅबलेट आणि हे ते खात बसण्यापेक्षा हे बऱ्यापैकी मला उपयोगाला पडेल, त्यामुळे हेही कॅरी करते। हे कसं यूज करणार आहे त्याचा डेमो मी अगोदर तुम्हाला दाखवते। हे अगारोचं मल्टी फंक्शनल टेन्स मसाजर आहे, मॉडेल TM2421 आहे। ह्या डिव्हाइस सोबत अजूनही खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या की आपण पुढे डेमो करताना पाहणार आहोत। तर हे मसाज पॅड्स आहेत जे सोबत आलेले आहेत, 3 आहेत, मोठे, छोटे आणि एकदम छोटे। प्रत्येक पॅकेटमध्ये 2-2 मसाज पॅड आहेत। हे USB चार्ज कनेक्टर आहे। त्यानंतर हा एक पाऊच आहे ज्याच्यामध्ये तुम्ही हे डिव्हाइस आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते ठेवू शकता। युजर मॅन्युअल यूज करून तुम्ही सगळ्या गोष्टी पाहू शकता की हे टेन्स मसाजर जे आहे ते आपण कसं यूज करायचं, कोणते कोणते मसाज होऊ शकतात। ह्या डिव्हाइसमध्ये चॅनल A-B हे कनेक्टर तुम्हाला इथे दिसत असेल। त्यानंतर इथे ऑन ऑफ साठी दिलेला आहे आणि त्यासोबतच USB चार्ज कनेक्टर सुद्धा आहे। इथे मोड आणि टाइम सिलेक्ट करता येतो। त्यानंतर इंटेन्सिटी वाढवण्यासाठी सुद्धा प्लस आणि मायनसचं साइन दिलेलं आहे। इथे एकूण 6 मोड आहेत आणि प्रत्येक मोडमध्ये अजून 4 मोड आहेत। Mचं इंडिकेटर दाबून तुम्ही मोड सिलेक्ट करू शकता आणि ॲरोचं बटन दाबून त्यामधील दुसरा मोड सिलेक्ट करू शकता। प्लस मायनस हे इंटेन्सिटी लेवल आहे आणि T हे जे आहे ते टाइम तुम्ही म्हणजे अगदी 10 मिनिटापासून 60 मिनिटापर्यंत टाइम आहे। डिफॉल्ट टाइमर त्याचा 20 मिनिट्स आहे, 40 मिनिटापेक्षा जास्त वाढवू नये। अशा प्रकारे मसाज पॅडला पॅड वायरच्या याच्या कनेक्ट केलेल्या आहेत आणि हे आता अप्लाय कशा करायच्या दाखवते। माझ्या मनगटामध्ये थोडंसं पेन आहे, तर यामधले मीडियम साईजचे 2 पॅड जे आहेत ते यूज केले। पॅड वायर कनेक्ट केलेला आहे आणि एका चॅनलला A चॅनलला ते कनेक्ट केलेलं आहे। आता हे अशा प्रकारे रिमूव्ह करून अप्लाय करायचं। 10 ते 12 वेळा तुम्ही हे पॅड यूज करू शकता। त्याच्यानंतर हे पॅड टाकून दिलं तरी चालतं, तुम्ही दुसरे पॅड विकत घेऊ शकता, अवेलेबल असतात। आता इथे मी टाइम सिलेक्ट करून त्याच्यानंतर मोड सिलेक्ट करणार आहे। जो तुम्हाला मोड हवा आहे तो तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि इंटेन्सिटी लेवल ही अशा प्रकारे कमी जास्त करू शकता, तुम्हाला जेवढी झेपेल तेवढी। जे बॉडी पेन असतं त्याचे सिग्नल तरी मेंदूपर्यंत जातात, पण हे क्रॉस सिग्नल पाठवून ते पेन रिलीफ करायचं काम करतं। माझी फिजिओथेरपी जेव्हा स्टार्ट होती तेव्हा मला हे टेन्स मसाजर माहीत झालं होतं आणि आता मला हे यूज करायला सुद्धा भेटलं। रिमूव्ह करून हे ठेवताना पॅडच्या मागे थोडंसं पाणी लावून परत हे आहे तसं लावून ठेवायचं, त्याच्यामुळे आपण नेक्स्ट टाइमला वापरताना आपल्याला सोपं जातं। अशा प्रकारे हे पॅड रिमूव्ह करून त्याला थोडंसं पाणी लावून परत तुम्ही ते ठेवू शकता आणि नंतर परत रियूज करू शकता। आता इथे मी पायावरती यूज करून दाखवते। 2 चॅनल ही एका चॅनलचे 2 पॉइंट यूज करू शकता किंवा दोन्ही चॅनलचे 4 पॉइंट सुद्धा यूज करू शकता, पण ते लावताना असं क्रॉसमध्ये आपल्याला लावावे लागतात, जसे मी दाखवलेलं आहे। म्हणजे A चॅनलचे एक वरती एक खाली, B चॅनलचा एक वरती एक खाली लावायचा आणि अशा प्रकारे क्रॉसमध्ये ठेवायचं। पाठीवर सुद्धा अशाच पद्धतीने तुम्ही
लावू शकता तेव्हा 2 चॅनलचा वापर करत असाल तर अशा पद्धतीने वापरायचं आहे. याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत. गोष्टी आपण घ्याव्या लागतात. एक तर आपल्याला लागतात मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, तर मग हे सोबत असतातच माझ्या. त्यानंतर जेव्हा आपण बाहेर फिरायला जातो तेव्हा आपल्याला सार्वजनिक शौचालय किंवा वॉशरूम वगैरे यूज करावे लागतात. तर तेव्हा काय होतं, टॉयलेट सीट्स ह्या घाणेरड्या असतातच सार्वजनिक ठिकाणी. कितीही क्लीन केलं तर त्या घरच्यासारख्या क्लीन नसतात आणि आपल्याला UTI होण्याचा खूप मोठा धोका असतो. तर अशा वेळी हे असं एक टॉयलेट सीट स्प्रे मिळतात जे सॅनिटाईज करतात. जी सीट असते ती आपण स्प्रे करून आपलं काम उरकून घेऊ शकतो. तर अशा वेळी असे एक टॉयलेट सीट स्प्रे जो असतो तर तोही सोबत ठेवायचा. प्रवास करताना आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी हा प्रॉब्लेम येतोच. पिरियड्स जरी येऊन गेले असले तरी कोणाच्या आधी अचानक येतील काही कारणामुळे किंवा लांबले असतील आणि बरोबर ते पिरियड्स ट्रिपच्या वेळेस येतात किंवा बाहेर जाताना येतात. तर अशा वेळी आपण प्लास्टिक कॅरी बॅग असतील नसतील आणि नसलेलंच बरं आहे तर अशा ना ह्या सॅनिटरी डिस्पोजेबल बॅग्स मिळतात. ह्या आता पण मी मागवून घेतल्यात. ह्या कशा आहेत, आपण याच्यामध्ये जर समजा आपले पिरियड्स आलेच तर याच्यामध्ये आपण ते नॅपकिन जे आहे ते आपले गुंडाळून सॅनिटरी नॅपकिन आपण डस्टबिनमध्ये टाकू शकतो. आणि माझी ही विनंती आहे की कधीही कुठल्याही टॉयलेटमध्ये फ्लश करू नका किंवा टॉयलेटमध्ये टाकून देऊ नका, कारण ते ब्लॉकेज होतं आणि प्रॉब्लेम पुढे दुसऱ्यांना होऊ शकतो त्याच्यामुळे. तर असं हे मिळतं अमेझॉनवरती मिळून जातं आणि ही मी कॅरी करते सोबत. आता त्यानंतर टूथब्रश होल्डर. आपल्याला टेन्शन नाही की टूथब्रश आपण घेतो आणि बॅगमध्ये कुठेतरी टाकतो आणि नंतर आपल्याला शोधावा लागतो. तर अशा वेळी टूथब्रश होल्डर सुद्धा आपल्याजवळ असावेत. त्यानंतर हे असे ड्रेसिंग टेप्स जे आहेत त्या माझ्याकडे आहेत. काय होतं, कधी कधी आपला ड्रेस असा आता सैल झाला तर त्याच्यासाठी बरं पडतं टेप लावण्यासाठी, म्हणजे व्यवस्थित एका जागी ते चिकटून राहतं. तर त्याच्यासाठी ह्या अशा काही टेप सुद्धा मी घेतलेल्या आहेत. असे काही ड्रेस नाही आहेत पण तरी सुद्धा एखाद्या वेळी सांगू शकत नाही कधी कुठली अडचण येईल. सेफ्टी पिन ज्या असतात तर त्याही मी सोबत ठेवते. एअरलाईन थ्रू ट्रॅव्हल करत असता, तुम्ही जेव्हा विमानाने प्रवास करत असता तर त्याच्या वेळी काही गोष्टींची मर्यादा येते. तर अशा वेळी तुम्ही मोठे मोठे आपल्या बॉटल्स असतात तर त्या जागाही जास्त घेतात. तर हे अशा ज्या छोट्या बॉटल्स असतात त्याच्यामध्ये आपल्याला मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, लोशन ह्या सगळ्या गोष्टी कॅरी करू शकतो. तर हेही आहे माझ्याकडे. त्यानंतर हे डॉक्टर स्टेप, हेही मी मागवून घेतलेलं आहे सध्या, कारण चालावं खूप लागणार आहे. फुटवेअर वेगवेगळे आहेत. ट्रॅव्हलिंगसाठी एकच फुटवेअर मी घेतलेलं नाहीये, फ्लॅटमध्येच फुटवेअर आहे जे 4-5 जे माझे कॅरी करणार आहे. तर कधी कधी काय होतं, नेहमी वापरताना कधी तुम्हाला शू बाईट होणार नाही, पण माझं असं होतं की अचानक कधीतरी शू बाईट होईल त्याला. तर त्यासाठी हे मी घेतलेलं आहे आणि हे फार उपयोगाला पडतं, कारण चालावं खूप लागते जेव्हा तुम्ही ट्रिपला जाता तेव्हा. हे असे 2 कंगवे जे ते सोबत, एक मोठ्या दातांचा आहे, एक छोट्या आणि एक मीडियम दातांचा आहे. आणि हे सगळे जे आहेत ना तर हे ऑइल इन्फ्युज्ड असे कंगवे आहेत जे केसांना नरिश ठेवतात, फ्रीजी होतात आपले केस. फ्री हवे असतील आणि छान शाईन यावे लागत असेल तर लाकडी कंगवाच वापरलेला बरा. तर हे 2 कंगवे सुद्धा मी सोबत ठेवलेले आहेत. त्यानंतर हे असे एक ना पायांच्या टाचांसाठी आराम देणारे असे एक, ह्याला काहीतरी म्हणतात मी विसरले आता, नंतर मी तुम्हाला सांगेन. तर हे ना हे खूप बेटर आहेत. कधी कधी पायांच्या भेगा ज्या पडतात किंवा चालून चालून आपले पाय दुखतात तर अशा वेळी हे फार उपयोगाचं पडतं. पायांना खूप आराम देतं. तुम्ही चालून फिरून दमला असाल दिवसभर, रात्री तुम्ही तुमच्या हॉटेलवरती किंवा तुम्हाला जिथे कुठे थांबवलं असेल तिथे तुम्ही जाणार असाल आणि रात्रभर तुम्ही हे अप्लाय करून झोपू शकता, म्हणजे तुमच्या पायांच्या टाचा हील होतील, क्रॅक तर होणार नाहीत. आणि थंडीच्या दिवसामध्ये तर हे बेस्ट आहे. पण स्ट्रॅप्स जे आहेत तर त्याही सोबत ठेवते. कधी कधी आपले ड्रेस असे ट्रान्सपरंट असतात किंवा थोडेसे पातळ असतात किंवा आपण ऑफ शोल्डर घालणार असतो, तर अशा वेळी ह्या स्ट्रॅप्स ज्या आहेत असतात तर त्या आपल्याला खूप उपयोगाच्या पडतात. एक्स्ट्रा स्ट्रॅप म्हणून ह्याही ठेवलेल्या आहेत. राहिलं ते म्हणजे सनस्क्रीन स्प्रे. तर काय होतं, आपण लोशन कॅरी करू शकत नाही कंटिन्युअसली. आपल्याला होतं की लोशन लावलं की हाताला परत ते हे करा, त्याच्यापेक्षा हे सनस्क्रीन स्प्रे सुद्धा असा एखादा सोबत ठेवायचा, कारण बाहेर फिरतोय त्याच्यामुळे स्किन टॅन होण्याची सुद्धा शक्यता असते. थंडी जरी असेल तरी सुद्धा स्किन टॅन ही होतेच, तर त्याच्यामुळे एखादा सनस्क्रीन स्प्रे सुद्धा आपल्या सोबत असला. तुम्हाला जे रोल ऑन सूट होतं ज्याच्यामध्ये म्हणजे जास्त असे हानिकारक घटक नसेल असं एखादं रोल ऑन तुम्ही सोबत ठेवू शकता. कारण काय होतं, बाहेर फिरतो, घाम येतो आपल्याला आणि आपल्याला सुद्धा ते खराब वाटतंच, पण आजूबाजूचे आपल्या सोबत असतं तर त्यांनाही ते थोडंसं आपलं इम्प्रेशन चुकीचं जाऊ शकतं. चुकीचं म्हणण्यापेक्षा खराब वाटतं की लगेच पर्सनल हायजीनचा विषय येतो तिथं, आणि प्रत्येकाने ते जपलं पाहिजेत. म्हणजे ओरल हायजीन असू देत किंवा मग आपण घामाची दुर्गंधी न येण्या याच्यासाठी तर सेंट, परफ्यूम ते तर असणारच आहे आपल्यासोबत. आता मी माझा हा जो आवडता माझा युनायटेड ड्रीम्सचा हा जो परफ्यूम आहे तर हा सोबत ठेवतेच, कारण हा एक ना असा सिट्रस टाईपमध्ये थोडासा फ्लोरली
फुलांचा आणि असा सुगंध मस्त येतो, म्हणजे एकदम काम असा आहे, एकदम शांत, म्हणजे आपल्याला असं सुवास तो घेतल्यानंतर छान वाटतं. तर तसा तो आहे. तर ते आणि हे जे आहे अंडर आर्म रोल ऑन ठेवलेलं आहे मी सोबत. त्यानंतर टिंटेड सनस्क्रीन हे असलेलं बरं असतं, कारण कधी कधी आपल्याला मेकअप करायला एवढा वेळ मिळत नाही. माझ्याकडे काही मेकअपचे प्रोडक्ट्स असणारच आहेत जे मी तुमच्याशी ह्या आधी शेअर केलेलेच आहेत, पण टिंटेड सनस्क्रीन असलेलं केव्हाही बेटर. काय होतं, पटकन आपण ते अप्लाय करू शकतो आणि जाऊ शकतो. तर त्याच्यासाठी ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या ह्या पर्सनल केअरमध्ये होत्या, ज्या मस्ट आहेत त्या मी दाखवल्या. म्हणजे अजून छोट्या छोट्या येतात, पण ज्या खरोखरच गरजेच्या आहेत त्या मी दाखवलेल्या आहेत तुम्हाला. आणि अजून ज्या आहेत त्या मी तुम्हाला पूर्ण बॅग भरताना बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे पूर्ण बॅग पॅकिंगचा व्हिडिओ तर मी तुमच्याशी शेअर करणार आहे, पण त्या व्हिडिओमध्ये हे सगळं मावलं नसतं म्हणून मी आधी गोष्टी काही शेअर करते. ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात तर ह्या कॅरी कशामध्ये करायच्या, कारण आपलं काय होतं की घे थोडंसं ह्या प्लास्टिक पिशवी टाक, थोडंसं त्या डब्यामध्ये टाक असं होतं. तर काही पाउचेस असे आपल्याला अमेझॉन, फ्लिपकार्ट ऑनलाईन साईटवरती मिळतात, तर ते आपण घेऊ शकतो आणि ते आपल्याला वन टाइम परचेस आपला होतो, तो कंटिन्युअसली आपण ते वापरू शकतो. तर आपलं काय होतं की घड्याळ आपण घेतो आणि ती कुठल्या तरी पिशवीमध्ये टाकतो किंवा पर्समध्ये टाकतो किंवा एखाद्या बॉक्समध्ये टाकतो, तर ती कधी कधी त्याचं जे बेल्ट आहे किंवा साखळी आहे तर ते प्रॉब्लेम येतो. तर असे काही हे जे आहेत घड्याळचे बॉक्स जे आहेत ते ऑनलाईन मिळतात, ते आपण कॅरी करू शकतो. म्हणजे ट्रॅव्हलिंग पर्पजसाठी जे आहेत 4-5, आता प्रत्येक ह्याच्यामध्ये 2-2 घड्याळ तुम्ही ठेवू शकता. 8 दिवस जाणार असेल तर 4 दिवस जाणार असेल तर तुमचे 4 घड्याळ राहू शकतात. तर हे तुम्ही घेऊ शकता. हे मी अमेझॉनवरून घेतलेलं आहे. सगळ्या लिंक्स ज्या आहेत, ज्या गोष्टी मी अमेझॉनवरून घेतल्या त्याच्या सगळ्या लिंक्स मी कम्युनिटी पेजला जरूर देईन. त्यानंतर हे असं एक जे बॅगमध्ये व्यवस्थित राहतं आणि तुम्हाला हवं ते घड्याळ तुम्ही बाहेर काढू शकता. त्यानंतर स्किन केअर आणि पर्सनल केअरच्या गोष्टी, मेकअपच्या गोष्टी त्या तुम्ही अशा बॅगमध्ये ठेवू शकता. टॉयलेटरी बॅग ज्या मिळतात, आता ही अशी आहे बघा. इथं वरती ह्याला एक चेन आहे, त्याच्यानंतर अशी दिसते, कलर आहे याच्यामध्ये. त्यानंतर इथे पूर्ण असं खालच्या साईडला सुद्धा चेन आहे. इथे पूर्ण हा कंपार्टमेंट वेगळा आहे. त्यानंतर इथे एक छोटासा कप्पा आहे, इथे पण कप्पा आहे, इथे जाळीचा एक कप्पा आहे. इथे म्हणजे मला तर वाटतं की जे कॉटन वाईप्स असतात ते इथे ठेवू शकते मी, आपल्याला जास्त लागतात. आणि इथे हा एक मोठा कप्पा आहे आणि इथे छोटे छोटे जाळीचे अजून कप्पे आहेत नेटचे, तर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण ठेवू शकतो. साईडला सुद्धा नेटचे कप्पे आहेत, म्हणजे भरपूर जागा आहे. हे मी भरल्यानंतर म्हणजे हे ट्रॅव्हल बॅग जेव्हा मी भरेन ती, तर तेव्हा हेही मी दाखवेन की हे मी कसं भरणार आहे ते. त्यानंतर आपले काही इलेक्ट्रिकल डिव्हाइस असतात, जसे की पॉवर बँक तरी लागते आपल्याला, हेडफोन असतात, चार्जर असतं, केबल सुद्धा असते, त्यानंतर मोबाईल सुद्धा असतात. तर ते आपण आपल्या ज्या सोबतीच्या बॅग असतात, टोट बॅग असेल किंवा अजून असेल तर त्याच्यामध्ये हे असं ठेवू शकतो आपण सोबत. हे अशा पण ट्रॅव्हलिंग पाउचेस मिळतात ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे सगळे जे इलेक्ट्रिकल डिव्हायसेस आहेत ते तुम्ही ठेवू शकता. याच्यामध्ये व्हरायटी येतात. मी छोटी घेतलेली की ज्याच्यामध्ये पॉवर बँक, चार्जर, हेडफोन आणि माझे दोन्ही मोबाईल फोन जे आहेत ते राहतील, कारण शूट तर मी करणार आहे, तुमच्याशी सगळ्या गोष्टी शेअर करणार, मी सुद्धा एन्जॉय करणार आणि तुमच्याशी सुद्धा गोष्टी शेअर करणार आहे. तर त्याच्यासाठी हे म्हणून मी हे आता नवीन घेतलं. माझ्याकडे वेगळी होती, मोठी आहे, पण ती गरजेची नव्हती. मोठी मी कसं आम्ही सचिन वगैरे बाहेर गेले की दोघांच्या सगळ्या गोष्टी राहायच्या, त्याच्यामुळे ही छोटीवाली मी आता घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर मेन गोष्ट, आता ज्वेलरी तर आपण घेतो, जी ज्वेलरी आहे आपली याच्यामध्ये सगळे मॅचिंग इयरिंग्स येतात, गळ्यातलं काहीतरी घालणार असो आपण किंवा बँगल्स असतील, तर ह्या गोष्टी कशा घ्यायच्या, तर असे पण एक पाऊच मिळतात ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे बँगल्स पण, तुमचे इयरिंग्स, तुमचे गळ्यातले नेक पीसेस, ह्या सगळ्या गोष्टी ठेवू शकता. हे बघा, हे असे पाउचेस आहेत. याच्यामध्ये हा असा एक आहे, याच्यामध्ये आपण आपला बँगल्स ठेवू शकतो. आणि हे छोटे छोटे पाउचेस आहेत 3, तर याच्यामध्ये आपण आपले नेक पीसेस ठेवायचे. 4 पाउचेस आहेत. आणि इथे आतमध्ये तुम्हाला खूप साऱ्या छोट्या छोट्या हे दिलेत, हे बघा असे कप्पे आहेत छोटे छोटे, याच्यामध्ये आपण आपले कानातले ठेवू शकतो. सगळे पूर्ण कानातले ठेवा, नाहीतर मग तुम्हाला पिना ठेवायच्या असतील, सेफ्टी पिन ठेवायचे असतील तर त्या ठेवू शकतो. आणि कंपार्टमेंट आपण तयार करायचं इथे, म्हणजे अगदी प्रॉपर व्यवस्थित सगळ्या गोष्टी मावतात. तर हेही मी जेव्हा भरेन ना व्यवस्थित तेव्हा तुमच्याशी शेअर करणार आहे. अगोदर म्हटलं या सगळ्या गोष्टी दाखवूयात ना, तर बॅग भरताना काय होतं की ही गोष्ट कुठून घेतली, ती गोष्ट कुठून घेतली असं होतं त्याच्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपण उन्हातून फिरणार आहोत,
थंडी पण असणारच आहे, थंडी तर जाम असणार आहे, पण थंडीमध्ये जे ऊन असतं तर ते जास्त पोचतं, कारण थंडीमुळे स्किन आपली फुटलेली असते आणि जेव्हा ऊन त्याच्यावरती बसतं पोचतं तर अजून त्रास होतो. तर अशा वेळी म्हणजे केसांचं तरी संरक्षण व्हायला हवंच. तर गुड वाईब्स ओनली. ही एक माझी कॅप मी खूप आधी घेतली, अजून वापरलेलीच नाही, तर ही मी कॅरी करते सोबत. आणि ग्लेअर्स हे मला वाटतं मी गोव्याला जाताना घेतलेले, त्याच्यानंतर मी कधी जास्त वापरलेलेच नाही आहेत. तर हेही सोबत, आता तिथेही वापरेन की नाही माहीत नाही, पण त्यांनी सांगितलं की सोबत ठेवा म्हणून, तर हेही घेतलेले आहेत. मास्कही सोबत ठेवलेला आहे, कधीही लागू शकतो आपल्याला, त्यामुळे मास्कही सोबत मी ठेवणार 1-2-3. आता हा एक बाहेर काढला, बाकीचे मी वॉश करायला टाकलेत. आणि आता विंटर वेअर जे मी सध्या घेतले ते मी फक्त दाखवते तुम्हाला. एक ग्लोव्हचा जोड होता माझ्याकडे, अजून 2 एक्स्ट्रा घेतल्यात. आणि आता ग्लोव्ज घेताना याच्यामध्ये सुद्धा एक क्रांती घडून आली आहे, ती म्हणजे कसं की टच स्क्रीन फ्रेंडली आहे, म्हणजे मोबाईल वापरण्यासाठी आपल्याला ग्लोव्ज काढायची म्हणजे त्रास नाही. त्यामुळे इथे आणि ह्या बोटाला, इथे दोन्ही बोटाला टच स्क्रीन फ्रेंडली असा एक सरफेस दिला, त्याच्यामुळे आपण हे करू शकतो. मस्त आहेत एकदम. म्हणजे असेच 2 जोड मी घेतलेले आहेत. त्यानंतर त्यांनी एक ऑप्शन डेनिमसाठी सुद्धा ठेवलेलं, कोणतंही डेनिम तुम्ही वापरू शकता. तर त्या डेनिमवरती मी हे छोटंसं असं स्वेटर जे आहे ते घेतलेलं आहे. हे एक एक्स्ट्रा घ्यावं लागलं मला, कारण दुसरे 2च स्वेटर माझ्याकडे होते. 7 दिवसांची ट्रिप आहे, 8व्या दिवशी मी रिटर्न येणार आहे. मग माझ्या अगोदरचे ते 2-3 स्वेटर होते ते राजश्रीच्या डिलिव्हरीमध्ये गावी दिले होते, त्यामुळे ते तिकडेच आहेत. सॉक्सचे 2 जोड घ्यावे लागले, म्हणजे एक पूर्ण पॅकेटच घेतलं, त्याच्यामध्ये 3 जोड होते. हे अंगठा वेगळा असलेला घेतला सॉक्स, कारण फुटवेअर सगळे असे आहेत त्याच्यामुळे. स्वेटर आहे माझ्याकडे, हा लास्ट टाइम सुद्धा मी वापरला होता. हा एक ठेवलाय, हा क्रीम कलरचा एक आहे. हे सगळे आता मशीनला लावता. तो पर्सनल केअर किंवा ट्रॅव्हलिंग इसेन्शियल ज्या गोष्टी आहेत तर त्या मी तुमच्याशी शेअर केल्या होत्या. आणि रात्रीच्या वेळी आपल्याला 1-2 गोष्टी लागतात, ते म्हणजे लोशन, कारण थंडी आहे त्याच्यामुळे, आणि आय क्रीम. तर माझी ही आय क्रीम ही डर्मॅटॉलॉजिस्टने सजेस्ट केली, आयरविंग्स आय क्रीम, ही एक सोबत आहे. ही कधीतरी मी दाखवेन तुम्हाला यूज मी कसा करते याचा. आणि विशकेअरचे बॉडी लोशन जे आहे तर तेही सोबत येतं. आणि अजून एक बॉडी लोशन आहे, ते संपलेलं आहे माझं, कारण BHA असलेलं बॉडी लोशन आठवड्यातून 2 ते 3 वेळाच वापरायचं असतं, कारण ज्यांना बंपी स्किन असते, म्हणजे पाठीवरती ज्यांना पुरळ जर उठत असतील किंवा इथून आपल्याला कधी कधी जास्त असं घर्षण कुठेही आपण असं हात ठेवतो तर ते होत असेल तर त्यांच्यासाठी असतं ते. याचे डिटेल्स मी एकदा दाखवलेले आहेत. रेग्युलर वापरलं तरी एवढं काही नाही, पण असं म्हणतात की 2 ते 3च दिवस वापरावं. तर दुसरं जे लोशन आहे तर ते संपलेलं आहे माझं, ते मी Amazonवरून ऑर्डर केलं होतं, पण ते काय अजून आलेलं नाहीये. तर ते येईल लवकरच, आल्यानंतर मी दाखवेन, म्हणजे मेन बॅग पॅकिंगचा व्हिडिओ तुमच्याशी पूर्ण शेअर करेन. पहिले तर आपण काय काय घ्यायचं आहे, म्हणजे त्यावेळेला बॅग पॅक करताना ठेवताना मग तुम्ही विचारणार, त्याच्यापेक्षा म्हटलं आधीच आपण सांगूयात की काय काय इसेन्शियल आपल्यासोबत असले पाहिजे. जे मेन आहेत ते मी तुमच्याशी आज शेअर केलेले आहेत. टायटलमध्ये मी असं लिहिलेलं आहे की आपला एक गिव्ह अवे होणार आहे, तर त्याबद्दल आता सांगेन. मी कुठे जाणार आहे, तर मी ह्या एवढे कपडे घेतले थंडीचे आणि सगळं थंडी म्हणते, तर ही एक हिंट दिलेली आहे मी तुम्हाला. तर आजच्या ह्या व्हिडिओच्या खाली आजपासून उद्याचा व्हिडिओ अपलोड होईपर्यंत कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला सांगायचं आहे की मी थंडीमध्ये मी कोणत्या ट्रिपला चाललेली आहे, म्हणजे कुठल्या ठिकाणी चाललेली आहे. आणि जे कोणी करेक्ट गेस करतील तर त्यांना मी माझ्याकडून एक गिफ्ट पाठवणार आहे त्यांच्या पत्त्यावरती. गिफ्ट काय ते आताच सांगणार नाहीये, पण खूप छान असे गिफ्ट असेल आणि जे माझ्या मैत्रिणीला, म्हणजे जी माझी कोणी मैत्रीण असेल तर तिला ती उपयोगाला पडेल. आणि मेन जर समजा की एकापेक्षा जास्त उत्तरं आली तर सगळ्यांची नावं आपण बाजूला काढून त्यामध्ये एक चिठ्ठी तुमच्या समोरच ओपन करणार आहे ती, की असंही नको व्हायला की आम्हाला कसं करणार, तू तुझ्या आवडत्या व्यक्तींना देऊ शकतेस. तर मी कुणालाच अजून बघितलेलं नाहीये की तिकडच्या साईडला कोण आहे जे मला कॉमेंट्स करतात, कारण जे रेग्युलर कॉमेंट्स करतात त्यांच्या नावाच्या पुढे आता एक टिकमार्क येतो की हे तुमचे रेग्युलर कॉमेंटेटर आहेत असं म्हणून ते. तर तेव्हा छान वाटतं की हे लोक करतात आणि कमेंट्स केल्यानंतर समजणार. आणि नंतर मी परत एकदा गिव्ह अवे ठेवणार, जे जास्त कमेंट करतं तर त्याच्यासाठी तेव्हा गिव्ह अवे अजून एक असणार आहे. आणि आताचा जो गिव्ह अवे आहे तर त्याच्यामध्ये मेकअपचा एक प्रोडक्ट तर असणारच आहे, स्किन केअरचा पण असणार आहे, प्लस आगारोचा एक पर्सनल केअरचा प्रोडक्ट त्याच्यामध्ये असणार आहे, जो की मी तिला पाठवणार आहे. मग बघू कोण करेक्ट गेस करतं ते, आणि मला आनंद होईल जिने कोणी करेक्ट गेस करेल तर तिला ते सगळे प्रॉडक्ट द्यायला. म्हटलं की आपण असं करूयात की सगळ्यांना आपल्याकडे जे काही एक्स्ट्राचे आहेत तर ते गिव्ह अवे करून कधीतरी 1-2 महिन्यातून करून गिव्ह अवे असे देऊयात.
तर चला मैत्रिणींनो, आता मी लागते माझ्या कामाला आणि पॅकिंग सुरू करते. पॅकिंगचा व्हिडिओ मी तुमच्याशी लवकरच शेअर करेन. होप सो तुम्हाला माझी ट्रिप आवडेल. मी तर एन्जॉय करणारच आहे, कारण 2 वर्षानंतर मी चाललेले आहे. फॅमिली ट्रिपसुद्धा आमची होती ह्या महिन्यामध्ये, पण सचिन रावांना सुट्टी ऐन टायमाला न मिळाल्यामुळे तो प्रॉब्लेम झाला. मग आम्ही जानेवारीमध्ये प्लॅन करतोय फॅमिली ट्रिप. मग तेव्हाची तर ती तर मी शेअर करेनच. मग तुर्तास मी आणि अजून एक गोष्ट सांगायची राहिली, तर ही ट्रिप स्पॉन्सर केलेली आहे आमच्या आहूंनी. कारण 2 वर्षापूर्वी, बरोबर 2 वर्ष झाली ट्रिपला जाऊन, तर तेव्हा जेव्हा गेले होते तेव्हा खूप छान वाटलं होतं. 10 दिवस मस्त स्ट्रेस फ्री होते मी, फार एन्जॉय केलं होतं, मस्त वाटलं होतं. तर मागच्या वर्षी तर मला जाता आलंच नाही. मग ते म्हणायला लागले की इकडे धावपळ करत असतेस, तिकडे धावपळ करत असते, ह्यांची काळजी घे, त्यांची काळजी घे, ह्याला काय बघ, गावाकडचं पण तेवढं करतेस, इकडे पण करतेस आणि तुला थोडासा ब्रेक हवा आहे आणि मस्त एन्जॉय करून ये, फुल एन्जॉय करून ये. म्हणून त्यांनी मला म्हटलं होतं की जाऊन ये ट्रिपला. आणि मग स्पॉन्सरशिप त्यांची आहे, पूर्ण खर्च नंतर मी करेन ट्रिपला गेल्यानंतरचं, पण स्पॉन्सर त्यांनी केलेली आहे. सो आता मी निघालेली आहे ट्रिपला. लेडीज स्पेशल आहे ही. बघू कोण कोण भेटतात ह्यावेळी. मागच्या वेळी पण सगळ्यांशी खूप छान मैत्री झाली होती आणि ह्या वेळेला पण नवीन चेहरे मिळतील, नवीन अनुभव ऐकायला मिळतील, नवीन गोष्टी शिकायला मिळतील. कारण ट्रॅव्हलिंग केल्यानंतरच आपल्याला आपल्यातलं आपण कोण आहोत ते समजतं. आपलं कॅलिबर काय आहे, जगात अजून किती लोक आहेत, अजून किती नवीन नवीन ठिकाणं आहेत, माणसांचे स्वभाव कसे आहेत, कुठे काय चाललंय, हे ट्रॅव्हलिंग केल्यानंतरच आपल्याला समजतं. आधी सवय होती, मध्ये सवय मोडली, आता परत सवय लागली. तर वर्षातून एकदा तरी आता एक ट्रिप करणार असं नीता आणि मी ठरवले. कुठेही असू जगाच्या पाठीवर, पण एक ट्रिप करूया, कारण मस्त वाटेल लेडीज स्पेशलमध्ये. मी खूप एक्सायटेड आहे. बघू. चला, उद्या भेटते, तोपर्यंत बाय बाय.